या आता पण आहे होय तुमच्याकडे. ते बीट बॉक्सिंग राहील विचार की नाही नाही विचार की बघा इनो नुसतं गाणं ऐका आता बघा. प्रमोदचं गजाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. खाली मुंडी घालून जातोय तो प्रमोद. विठ्ठल विठ्ठलची बॅट काय आज या तळपलेली नाही या ग्राउंडवरती. राहू दे काय या बघ. नाही हो, काय नाही परफॉर्मन्स चांगला आहे की तिच्या आईला आणि काय बाहेर गेले आलोच बाहेर गेले. एक पण नाही मारायचं टॉप त्याला मारायचं तुम्ही दौडले टॉप त्याला मारलं. फील्ड सजवून घ्यायची आहे ती शिवांश इलेव्हनने. आता होणारा सामना अथर्व अव्हेंजर्स वर्सेस शिवांश इलेव्हन. आय रिक्वेस्ट टू शिवांश इलेव्हन कॅप्टन प्लीज. फील्ड सजवून घ्यायची आहे. ते गाणं मी बीट बॉक्सिंग हे करते घ्या. हॅलो. फर्स्ट एडमधील स्प्रे जो आहे तो कुणी घेतला असेल तर तो किटमध्ये जमा करावा लवकरात लवकर. भावा स्प्रे भेटे अगर न भेटे पण तुझा चौकार सॉलिड होता. हॅलो हॅलो हॅलो. काय शिवांश इलेव्हनने फिल्डिंग सजवून घ्यायची आहे. अथर्व अव्हेंजर्स कडून फलंदाजीसाठी आलेले आहेत ते शिवा. शिवा अँड कृष्णा. आताचे बॉल घेतले नाही काही कोणी दिलं नाही. आताचे झालेले बॉल ते आले नाहीत. मॅन ऑफ द मॅच विनायक गावडे. झालेल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आहेत विनायक.
उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि फिल्डर असा हा दुर्गाचा तिसरा चेंडू शिवासाठी. शिवाने हटवलेला चेंडू आणि हा वन बाउन्स चौकार. जशी या ढोलकीवरती थाप पडते तशी शिवाच्या बॅटमधून चौकार आणि षटकारांची आताशबाजी होत असते. DJ राहुल कांबळे कोल्हापुरामध्ये त्यांनी डीजे या नावाने त्यांना प्रसिद्ध आहेत. कारिवड्या गावचे DJ दुर्गा फिल्डिंग सजवताना काहीसा व्हेरी नाईस. उत्कृष्ट असं म्युझिक होतं DJ कडून. आणि हा पंचांकडून विकेटसाठी दाद मागताना दुर्गाकडून पंचांनी फेटाळलेले आहे. लेग बॅचचा इशारा करताना पंच आणि हा निर्धाव चेंडू. उत्कृष्ट. मी मगापासूनच बोलतोय दुर्गा हा एवढा डावखुरा गोलंदाज, फलंदाज आणि फिल्डर आहे. व्हेरी गुड दुर्गाचा पुढचा चेंडू शिवासाठी. काहीसा ना समजलेला चेंडू आणि हा चेंडू विकेटच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन होतंय दुर्गाकडून. धावसंख्या होते ती 7. सांघिक पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आला आहे तो दुर्गा. या षटकामधील शेवटचा चेंडू दुर्गाचा शिवासाठी. शिवा तयार आहे आणि हा मात्र उंच टोळलेला गगनचुंबी षटकार. मगाशीच म्हटलं होतं जशी या ढोलकीवरती थाप पडते तशी शिवाच्या बॅटमधून चौकार आणि षटकारांची आताशबाजी होते. शिवा ही ढोलकीची थाप तुझ्यासाठी आहे. शिवा ही ढोलकीची थाप तुझ्यासाठी आहे. व्हेरी गुड. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन आलाय तो बॉलर नेम पांडुरंग. 31 पावलांचा रनअप घेऊन पांडुरंगाचा हा पहिला चेंडू कृष्णासाठी आणि हा वाईट. अतिरिक्त बाउन्समुळे हा वाईट घोषित करण्यात आले आहे पंचांकडून. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होते 13. पुढचा चेंडू पांडुरंगाचा कृष्णासाठी. कृष्णा मात्र तयार आहे आणि कृष्णाने लेगच्या दिशेने उंच टोळलेला चेंडू आणि हा मात्र बघावा लागेल आणि हा मात्र षटकार. गगनचुंबी षटकार. काहीसा टेक्निकल प्रॉब्लेममुळे DJ मध्ये प्रॉब्लेम येतोय बट वी कॅन अंडरस्टँड. आता ह्या षटकारासाठी हे गाणं तर पुढचं वाजलंच पाहिजे. DJ प्लीज सॉन्ग. पांडुरंग पुढचा चेंडू पांडुरंगाचा आणि पुन्हा एकदा हा उंच टोळलेला चेंडू आणि हा मात्र झेल बाद होतोय. कृष्णा जेवढा उत्कृष्ट फटका होता तेवढा उत्कृष्ट फिल्डिंग होते ती शिवांश 11 कडून आणि तितकंच उत्कृष्ट अशी गोलंदाजी होत आहे ती शिवांश 11 चे प्लेयर्स. पांडुरंगला काहीसा कानमंत्र देताना
शिवांश 11चे प्लेयर मिस्टर सुनील जाधव. सुनील जाधवांची लेस सुटलेली आहे पण अजून पेस सुटलेली नाही आहे. ही मॅच त्यांच्या हातात आहे. कृष्णा स्ट्राईकवर आहे मिस्टर सँडी. झेलबाद झाल्यानंतर त्यांची जागा घेण्यासाठी गेलाय तो संदीप. पांडुरंगाचा पुढचा चेंडू संदीपसाठी. संदीपने पुन्हा एकदा आणि हा टोळलेला चेंडू. मला वाटतं हा अशा प्रकारे वन बाउन्स 4 रन. चौकार आहे. 4 पंचांचा इशारा 4. दुनियेस का डरावे. धावसंख्येमध्ये भर होताना दिसत आहे. नामदेवची टीम खूपच चार झालेली आहे. जसजसा प्रेमाचा वसंत फुलतोय तसतसा संदीपच्या बॅटमधून चौकार आणि षटकारांची आतषबाजी होईल असे वाटते. आणि हा मी आत्ताच बोललो होतो जसजसं ह्या दुसरा चौकार आहे गीताप्रमाणे वसंत प्रेमाचा वसंत फुलतोय तसतसा संदीपच्या बॅटमधून चौकारांची आतषबाजी होत आहे. आणि धावसंख्या होते ती 28. धावसंख्या होते 28. दुसरं षटक चालू आहे. धावसंख्या झाली 28 वाईड. आणि हा अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ. पंचांचा इशारा वाईट. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 29. 29. पांडुरंगाचा हा पुढचा चेंडू आणि हा उंच टोळलेला चेंडू चेंडूच्या खाली आहे प्लेयर परंतु हा ड्रॉप कॅच होते. 1 नंबरचा जर्सी नंबर प्लेयर जर्सी प्लेयर अशोकने कॅच सोडलेला आहे. अशोक तुम्हाला बाहेर भेट. पांडुरंगाचा हा पुढचा चेंडू संदीपसाठी आणि हा काहीसा न समजलेला चेंडू आणि हा बीट होतोय. मला वाटतं 2 ओव्हरच्या षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 30. धावसंख्या होते ती 30. चावतो आई ग बाप रे. बॉलर नेम अमन. वैयक्तिक पहिला सांघिक तिसरं षटक घेऊन आले तर अमन आणि हा टोळलेला उंच टोळाचा जो चेंडू सीमारेषा बाहेर जातोय. धावसंख्या होते ती 36. धावसंख्या होते ती 36. अमनच्या पहिल्याच चेंडूवरती षटकार मारलेला आहे तो संदीपने. मला वाटतं संदीपचा नागोबा इथं पिसाळलेला आहे. आता षटकारांची आतषबाजी होईल. दुसरा चेंडू पुन्हा एकदा हा स्ट्रेटच्या दिशेने मारलेला चेंडू संदीपच्या बॅटमधून आणि त्यांना एका धावसंख्येवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या होते ती 37. आणि हा शिवाला काहीसा न समजलेला चेंडू. निर्धाव चेंडू. अमीन चा हा पुढचा चेंडू शिवासाठी पुन्हा एकदा आणि हा झेलबाद होतोय. शिवा
मला वाटतं ढोलकीची थाप कमी पडली, त्यामुळे शिवा हा झेलबाद होऊन परत तंबूमध्ये परततोय. उत्कृष्ट फलंदाजीचं प्रदर्शन केलं शिवाने आणि शिवाची जागा घेण्यासाठी जातोय तो 57 जर्सी नंबर. नेम प्लीज, नेम प्लीज, बॅट्समॅन नेम. भुजंग, अरे भुजंग. आणि हा भुजंगने उंच टोळलेला चेंडू आणि हा मात्र उत्कृष्ट असा झेल घेतला आहे तो पांडुरंगने आणि झेल बाद होऊन बाहेर येतो तो भुजंग. काय रे, अरे भुजंग काय झालं रे. भुजंगची जागा घेण्यासाठी जातोय तो तेंडुलकर. तेंडुलकर, बघूया तेंडुलकर नावाप्रमाणे हा खेळतो का प्लेयर. तेंडुलकर हा ऑलराऊंडर आहे, उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, फिल्डर आहे. लक्ष्मीकांत तेंडुलकर. पुढचा चेंडू आमीनसाठी, लक्ष्मणसाठी आणि हा पॉईंटच्या दिशेने कटवलेला चेंडू. एक धावसंख्येवरती समाधान मानावं लागतंय ते तेंडुलकरना. उत्कृष्ट डिफेन्स. धावसंख्या होते ती 38. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 38. सागर कोंडेकर वैयक्तिक पहिलं, सांघिक चौथं, षटक घेऊन आला सागरचा हा उंच टोळलेला चेंडू. चेंडूच्या खाली आहे प्लेयर. बघूया झेल बाद होतोय का नाही. हा मिसफिल्ड होते, मिसफिल्ड होते आणि हा पंचांचा इशारा. 6 धावांसाठी झेल बाद सुटला तर सुटला आणि सिक्सर गेला. धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या होते ती 44. मी मगाशीच बोललो होतो तेंडुलकर हा उत्कृष्ट बॅटर आहे. फिल्डिंगमध्ये चेंजेस करताना सागर कोंडेकर. निंपाणीचे डावखुरे गोलंदाज सागर कोंडेकरचा दुसरा चेंडू लक्ष्मीकांतसाठी. काहीसा न समजलेला चेंडू लक्ष्मीकांतला. तंबूमध्ये बॅटिंगची सराव करताना प्रवीण पाटील आणि थोडंसं स्मिता असे प्रवीण पाटीलच्या चेहऱ्यावरती. हा पुढचा चेंडू. चोरटी धावसंख्या घेण्यामध्ये यश मिळते ते लक्ष्मीकांतला. बघूया 45. स्ट्रायकर आहे तो संदीपसाठी सागर कोंडेकरचा हा पुढचा चेंडू आणि हा संदीपने उंच टोळलेला चेंडू आणि मला वाटतं हा 6 धावा. जसा डीजेचा ठेका वाजतोय तसा पंचांचा सुद्धा सिक्सर देण्याचा ठेका वाजतोय. मगाशीच बोललो होतो डीजेने जसं मगाशी हृदय वसंत फुलताना सॉन्ग लावलं होतं तसंच मगाशी बोललो होतं जसं हृदय वसंत फुलताना सॉन्ग गाजलं तसं ह्या संदीपच्या बॅटमधून चौकार आणि षटकारांची आताशबाजी झाली. त्याच्याही हृदयामध्ये वसंत फुललेला दिसतोय. मला वाटतंय तो आज हाफ सेंचुरी पूर्ण करेल असं दिसतंय. पुढचा चेंडू सागरचा संदीपसाठी. कुठे गेला बॉल.
बॉल काय आम्हाला पण दिसेना आणि हा बॉल पुन्हा एकदा 6 धावांसाठी. तर पंचाने एक बिली वाढवण्यासाठी उडी मारून दाखवावं. अरे हा सिक्सर. सागर कोंडेकरना काहीसं कळत नाही आहे कुठे बॉलचा टप्पा ठेवा आणि कुठे बॉलिंग करावी. कारण संदीपच्या हृदयामध्ये वसंत फुललेला आहे. त्याच्या बॅटमधून सिक्सर आणि मी अजूनही बोलतोय संदीपच्या हृदयामध्ये आणि बॅटमध्ये वसंत फुललेला आहे. अरे वा, व्हेरी गुड संदीप, व्हेरी गुड संदीप. मी मगाशीच बोललो होतो संदीपच्या बॅटमध्ये वसंत, प्रेमाचा वसंत फुलला आणि त्याच्या बॅटमधून सुद्धा षटकार आणि चौकारांची आतिषबाजी झाली. संदीपने उत्कृष्ट अशी फलंदाजी केली. पांडुरंग काय बोलतोय काय समजत नाही. पांडुरंग इकडे ये. पांडुरंग काय झालं तुझं? कोण लावतोय? ये इकडे. झालं, चिल डाऊन, कूल डाऊन. $64 टू विन. शिवांश 11ला जिंकण्यासाठी 64 रनची गरज आहे. काहीसं वातावरण तापलेलं शिवांश 11च्या गोट्यामध्ये. घाबरायचं नाही की डगमगायचं नाही. 64 टू विन. संदीपने सलग 3 सिक्स मारले, हॅट्रिक मारली आहे संदीपने. संदेश रे, अरे मगापासून मला संदीप बोलते, मला सांगा तरी. प्लीज करेक्टेड, सॉरी. संदेश, इट्स अ संदेश. संदेश, संदेश. व्हेरी गुड व्हेरी गुड बॅटिंग. हृदयामध्ये वसंत फुललेला दिसतोय संदीपच्या चेहऱ्यामध्ये स्मित हास्य. मला वाटतं मोबाईलमध्ये चेक करून आला, मेसेज आला होता की नाही ते. लास्ट मॅच नाही काय कोण आहे जरा हे कमी करा. नेक्स्ट मॅच बिटवीन कोस्टल फायटर वर्सेस फ्रेंड सर्कल. प्लीज कम फॉर द टॉस. फॉर दिस मॅच विल बी फॉर 3 overs. Due to time duration, we have reduced the 1 over from each. हे काय गेलं बरं. कोस्टल फायटर अँड फ्रेंड सर्कल चे कॅप्टन्सनी टॉससाठी इथे कॉमेंट्रीचे संपर्क साधायचा आहे. शिवांश 11 कडून फलंदाजीसाठी उतरले आहे तो बाळा. स्ट्राईकवरती आहे बाळा. पूर्ण दिवसभर आपण बाळाची फलंदाजी बघतोय. मला वाटतं आत्ताच्या या मॅचमध्ये दुर्गाच्या बॅटमधून सुद्धा सिक्सर आणि चौकाराची आतिषबाजी पाहायला मिळेल. काय घाबरायचं नाही की डगमगायचं नाही. पहिला चेंडू, नो बॉलचा इशारा आणि हा 6. तेंडुलकरचा हा पहिला चेंडू होता बाळासाठी आणि हा नो बॉल घोषित केलाय पंचांकडून. फ्री हिट 6+1 7 रन ऑन फर्स्ट बॉल.
फ्री हिट. नेक्स्ट बॉल टू बाळा. And this is slower one delivery. एक रन घेण्यामध्ये यश मिळते ते बाळाला. बाळा आपल्या बॉलिंग मध्ये व्हेरिएशन करताना आणि हा कॅच होतोय का पाहूया. आणि हा उत्कृष्ट कॅच घेतलेला आहे. भुजंगने आपलं चक्र चालवलेलं आहे. भुजंगने बॅटमधून नाही परंतु आपल्या फिल्डिंगमधून त्यांनी आपलं प्रदर्शन दाखवतोय. उत्कृष्ट असा झेल घेतलाय तो भुजंग. आणि झेल बाद होऊन परत तंबूमध्ये परततोय तो दुर्गा रानडे. कोस्टल फायटर्स वर्सेस फ्रेंड सर्कल. नेक्स्ट मॅच. कॅप्टन प्लीज कम फॉर द टॉस. मी मगाशीच बोललो होतो तेंडुलकर हा उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि फिल्डर आहे. ऑलराऊंडर कसा. आणि हा पुढचा चेंडू भिरकावलेला चेंडू सुनीलने. परंतु एक धावसंख्येवरती यश मिळतंय ते सुनीलला. धावसंख्या होते ती 9. धावसंख्या पोचते ती 9. एक बाद 9. नेक्स्ट बॉल टू बाला. बाला 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 कायसा बीट होतोय त्याला समजलेलं नाहीये. धनंजय पाटील यांनी माईकशी संपर्क साधावा. बाळासाठी हा पुढचा चेंडू. बाळाने हा उंच टोळलेला चेंडू सीमारेषा बाहेर जातोय. मगाशीच बोललो होतो मी आज सकाळपासून बाळाच्या बॅटमधून षटकारांची आतिषबाजी बघायला मिळाली आणि आत्ताही मिळते, पुढेही मिळेल. बाळकृष्ण स्कोर होतोय तो 15. स्कोर झालाय 15. पुढच्या चेंडूसाठी तयार आहे तो बाळा. पुढचा चेंडू लक्ष्मीकांतचा आणि बाळाने हा डिफेन्स केलेला आहे आणि धावची होता होता वाचला तो सुनील जाधव. काहीस थोडस गचाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. कोस्टल फायटर वर्सेस फ्रेंड सर्कल. कॅप्टन प्लीज कम फॉर द टॉस. रियाज रियाज किधर है तू? यो मारे बेगिन. तू क्या कर रहा है उधर रे रियाज? रियाज हाँ रोहन येता. ओके किरण बामणे वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन आलाय किरण बामणे. किरण बामणेचा हा पहिला चेंडू आणि 1 बाउन्स होतोय. पंचांकडे व्हाईटचा दात मागताना मला वाटतं पंचांनी व्हाईटचा इशारा दिलेला आहे. फ्रेंड सर्कल आणि कोस्टल फायटरचे कॅप्टन झालेले आहे. कमिटी टॉससाठी आली आहे. आणि हा काहीसा न समजलेला चेंडू बाळाला. किरण उत्कृष्ट गोलंदाजी करतोय. उत्कृष्ट प्लेयर आहे तो किरण. 10-12 पावलांचा रनअप घेऊन किरण. पुढचा चेंडू बाळासाठी. बाळा तयार आणि बाळाने हा उत्कृष्ट असा हा टोळलेला चेंडू परंतु तेवढाच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करतोय तो लक्ष्मीकांत तेंडुलकर. आणि एक धावसंख्येमध्ये
वाढ होते. धावसंख्या पोचते ती 18. एक बाद 18. किरणचा हा पुढचा चेंडू सुनीलसाठी आणि लेगच्या दिशेने कटवण्याचा प्रयत्न. सुनील अपयशी ठरतोय आणि हा निर्धाव चेंडू. सुनीलला काहीसा समजत नाही आहे. मला वाटतं सुनीलने ह्या पुढील चेंडूवरती षटकार मारला तर राहुल कांबळे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलं आहे. किरणचा हा पुढचा चेंडू बघूया आणि हा प्रयत्न असफल ठरतोय. आणि इकडे पंचांकडे आउटची दाद मागताना वी विल सी द व्हॉट विल द डिसिजन ऑफ अँड इट इज आउट. मला वाटतं 501 रुपया सुनील जाधव यांनाच राहुल कांबळे यांना द्यावे लागतील. आणि मी मगाशीच बोललो होतो सुनील जाधव काहीशी बॅट शांत आहे त्यांची. किरण बामणेने उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन करतोय आणि सुनील जाधवच्या बाद झाल्यानंतर तंबूमध्ये परततोय. त्याची जागा घेण्यासाठी जातोय तो अमन. किरणचा हा पुढचा चेंडू अमनसाठी. अमनने हा उंच टोळलेला चेंडू मला वाटतं हा सीमारेषा बाहेर जाईल आणि हा सिक्सर. फ्रेंड सरकार won the toss and choose the field first. अंकु हा मुंबईचा ऑलराऊंडर आहे. भावाला भेटलं नाही बघितलं काय म्हणतो बरोबर आहे. मस्त सकाळून दिसला नाही बरोबर. व्हेरी गुड. विरारला राहणारा हा अंकु याने टॉस जिंकलेला आहे आणि गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी जातो डोंबिवलीला. तो आमचा हा अंकितेश. काय म्हणतो बाकी बरं ना. बरं झालं ना. कधी आला बरं बरं लोक आहे. क्रिकेटवर तर प्रेम किती असतं हे मात्र राहुल होंगेकर याच्याकडून दिसतं. बेळगाववरून हा इथपर्यंत पोहोचलेला हा राहुल. 12 बॉल 40ची आवश्यकता. सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिला. शिवा षटक घेऊन आल्याने हा उंच टोळलेला चेंडू आणि हे बघा उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता. मात्र हा षटकार. त्यांच्या प्रयत्नांना दाद द्यावी लागेल. अकरा बॉलमध्ये 34 धावांची गरज आहे शिवांश 11ला. शिवाचा पुढचा चेंडू. शिवा तयार आहे. 10-1-12चा पावलांचा रनअप घेऊन शिवाचा पुढचा चेंडू बाळासाठी. बाळाने हा भिरकावलेला चेंडू आणि हा मात्र जातोय तो 6 धावांसाठी. मी मगाशीच बोलतोय बाळा दिसतो लहान परंतु त्याची कीर्ती महान आहे. बाळाने षटकारांती षटकार पोचवलेला आहे आणि ही दुसरी षटकारांची आत्ताच शक्यता आहे बाळाच्या बॅटमधून. जसं सकाळी मगाशी आपण बघितलं की संदेशच्या बॅटमधून षटकारांचे हॅट्रिक बघितली होती तशी मला बाळाच्या बॅटमधून पाहायला मिळते का बघूया. पुढच्या चेंडूवरती षटकार जातोय की नाही. शिवा ही तितकाच उत्कृष्ट गोलंदाज आहे त्यालाही कमी लेखून चालायचं नाहीत. आणि हा उंच टोळलेला चेंडू आणि हा सीमारेषा बाहेर. व्हेरी गुड बाला. राईट फ्रॉम द बिगिनिंग आय एम टेलिंग यू. बाळा दिसतो तेवढा लहान परंतु त्याची कीर्ती महान आहे आणि बाळा हा दुसरा फलंदाज आहे ज्याच्या बॅटमधून षटकारांची हॅट्रिक येते. सलग तिसरा षटकार जातोय तो बाळाच्या बॅटमधून. शिवाचा हा पुढचा चेंडू बाळासाठी
पुन्हा एकदा प्रयत्न बाळाचा षटकार घेण्याची 8 रनांमध्ये 22 धावांची गरज आहे. बाळा काहीतरी चमत्कार करून दाखवेल असं शिवाज 11चे व्हाईस कॅप्टन सुनील जाधव यांचं मत आहे आणि ते खरं आहे. शिवाचा हा पुढचा चेंडू पुन्हा एकदा हा उत्कृष्ट टोळलेला चेंडू लॉंगॉनच्या दिशेने आणि या बॉलवरती एक धाव मिळते ती बाळाला. उत्कृष्ट अशी बॅटिंगचं प्रदर्शन करतोय बाळ कृष्ण. 7 बॉल 21. द लास्ट बॉल ऑफ शिवा आणि हा लेगच्या दिशेने टोळलेला चेंडू जातोय तो सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. 7 बॉल 17. 6 बॉल 17 सॉरी. जर हा सामना शिवांश 11ला जिंकायचा असेल तर 6 बॉलमध्ये 17 धावसंख्या उभारावी लागेल. बाळा स्ट्रायकवर आहे, काही अशक्य नाही. डाव बॉलर नेम राहुल. बाळा 6 बॉलमध्ये 17 धावसंख्यांची गरज आहे जर हा सामना जिंकायचा आहे. राहुलचा हा पुढचा चेंडू बाळाने हा उंच टोळलेला चेंडू बघूया आणि हा पुन्हा एकदा सीमारेषा बाहेर. उत्कृष्ट असं फलंदाजीचं प्रदर्शन करतोय बाळा. मी मगापासून सांगतोय बाळा हा दिसतो तेवढा लहान परंतु त्याची कीर्ती महान आहे. मला वाटतं 13 बॉलमध्ये 40 धावा संख्या काढली ती बाळाने. त्याला स्वतःचा स्कोर 50 करायचा असेल तर 10 रन पाहिजेत आणि जिंकण्यासाठी 11. 5 बॉल 11. पुढचा चेंडू बाळासाठी. बाळाने हा लेगच्या दिशेने टोळलेला चेंडू मला वाटतं बघूया आणि हा चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे ते. 4 बॉल 10. 4 बॉल 10 शिवांश 11ला जिंकण्यासाठी. काय ती फलंदाजी पाहायला मिळते ती बाळाच्या बॅटमधून आणि तितकाच साजेस असं त्याला साथ देतोय तो अमन. आता पुढचा चेंडू राहुलचा अमनसाठी. अमन एकदम पॉवरफुल जोशमध्ये तयार आहे अँड थोडीशी गडबडी होते हुई. वी विल सी द डिसिजन ऑफ अंपायर. एकदाच लाव रे, डबल चालत नाही. The next ball, Rahul. And this is white. 4 बॉल 9. थोडासा बॉलिंगमध्ये गडबडी होता. राहुल थोडंसं काम डाऊन करून बॉलिंग केली पाहिजे. राहुलचा हा पुढचा चेंडू अमनसाठी आणि पुन्हा हा अंपायरचा इशारा नो बॉल. And I think this is freed. सोने पे सुहागा अमनसाठी आणि बाळा अमनसाठी काहीसं कानमंत्र देताना असा कटव मी येतो किंवा षटकार असेल तर षटकार मारू शकतोस तू. राहुलला काही समजत नाहीये बॉलिंग कशी करावी. राहुलचा पुढचा चेंडू अमनसाठी आणि हा ऑफच्या दिशेने टोळवलेला चेंडू
जातोय 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 आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे ते भुजंगकडून. आणि हा चेंडूवरती दोन धावा पटकावण्यामध्ये यश मिळत आहे ते शिवांश 11 कडे. 3 बॉल 6 धावांची आवश्यकता आहे. पाहायला रोमांचक असा सामना पाहायला मिळतोय तो. अमन तयार आहे पुढच्या चेंडूसाठी. राहुलचा पुढचा चेंडू अमनसाठी आणि हा टोळवलेला चेंडू. मला वाटतं हा उत्कृष्ट तेवढं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. 2 बॉल 5 धावांची गरज आहे शिवांश 11 ला. आणि पहा स्ट्राईक वरती कोण आहे? बाळकृष्ण. नावाप्रमाणे बाळकृष्ण यांनी सुदर्शन चक्र फिरवायचं आहे. बाळा तयार आहे राहुलचा पुढच्या डिलिव्हरीसाठी आणि हा राहुलचा पुढचा चेंडू ओ आणि हा बीट झालेला आहे. बाळाला काहीसा न समजलेला चेंडू. राहुलचा पुढचा चेंडू हा न समजलेला निर्धाव चेंडू होतोय. 1 धावामध्ये 1 बॉल 5 रन. 1 बॉल 5 रन. अतिशय रोमांच मध्ये गेलेला हा सामना. 1 बॉल 5 रन. बाला यू कॅन डू इट. बाळकृष्ण यू कॅन डू इट. बाळा हा उत्कृष्ट असा. द नेक्स्ट बॉल राहुल टू बाळा. बाळा इज अँड दिस इज बीट अगेन. And this is beat again. यॉर्कर डिलिव्हरी होती ती राहुल कडून आणि हा सामना जिंकलेला आहे तो अथर्व 11 ने हा सामना जिंकलेला आहे. अतिशय रोमांचक असा सामना होता. वाटलं होतं की शिवांश 11 जिंकेल परंतु थोडक्यात निसटता हा